पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून माढा मतदारसंघातील कुर्डू या गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी मतदानावर बहिष्कार टाकला। माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक पुढाऱ्यांकडे मागणी करून देखील बेंदवड्याला पिण्याच्या पाण्याऐवजी फक्त आश्वासन मिळाल्यानं माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डू या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन नागनाथ मंदिर इथं शपथ घेऊन बेंदवड्याला पाणी नाही तर मतदान नाही अशी ठाम भूमिका घेत मतदान न करण्याचा निर्णय घेतला। येथील मतदार यादीत 8,000हून अधिक मतदारांची नावं असून सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त 11 लोकांनी मतदान केलं। यानंतर निवडणूक कोणतीही असो, जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही। उन्हाचा पारा 42हून अधिक आहे, पिण्याचं पाणी देखील मिळत नाही। गावातील लोक बिगर साबणाची अंघोळ करत असून त्याच पाण्यानं कपडे धुत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। एवढी बिकट परिस्थिती असताना सर्व नेत्यांच्या सभेत अनेक वर्षांपासून बेंदवड्याला पिण्याचं पाणी द्या अशी मागणी नेत्यांकडे केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। मात्र कोणीही आमचं गाऱ्हाणं ऐकलं नाही असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं। सभा निवडणूक 2024 आज आपण कुर्डू या गावामध्ये आहोत। या कुर्डू गावानी काही त्यांच्या समस्या होत्या, त्यासाठी पूर्ण मतदार प्रक्रियेवर पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकलाय। तर आज आपण गावातील काही लोकांशी चर्चा करूया की नेमकं काय कारण होतं की या मतदानावर त्यांनी बहिष्कार टाकलाय। आजोबापासून पाणी मागतोय, वडील बी मागत होते, मी बी मागतोय आणि मुलगा मागतोय, नाताला तरी पाणी यावं हीच अपेक्षा आमची। आतापर्यंत आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी बी कुर्डूच्या ह्याच्यात आश्वासन दिलेलं आहे। विजयशी मोहिते पाटलांनी दिलेलं होतं, रणजित नाईक निंबाळकरांनी दिलेलं होतं। ही झाली लोकसभेच्या आश्वासनातली। विधानसभेच्या आश्वासनामध्ये आदरणीय श्यामलताई बागलने दिलं होतं, नारायण आबा पाटील यांनी दिलं होतं आणि माननीय संजय मामा शिंदेंनी तर मी मत नाही काम झालं तर मत मागायला येणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं। त्यामुळं गावानं जवळपास त्यांना 80% मतदान केलेलं होतं गेल्या वेळेच्या निवडणुकीत। अतिशय वाईट आहे। सध्या शेतीला तर नाही पण गावात प्यायला सुद्धा पाणी नाही, एवढी गावाची वाईट कंडिशन असताना पूर्वीपासून बेंदवाड्याला म्हणजे जसं धरण झालंय तसं हा वडा ओलिता खाली येण्याची 100% खात्री असून सुद्धा केवळ राजकीय भूमिका आणि ह्याच्यातून बेंदवाड्याला पाणी आजपर्यंत सोडलेलं नाही। तर आमची गावकऱ्यांची पूर्ण मागणी आहे की बेंदवाड्याला पाणी सोडावं। इथून पुढचं कुठलंही इलेक्शन असो पाणी असतो, आम्ही गाववाल्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की नागनाथ महाराज मंदिरामध्ये शपथ घेतलेली आहे, कुठल्याही इलेक्शनला मतदान करायचं नाही असं सगळ्या गाववाल्यांचं ठरलेलं आहे। तर गावातील सर्व पुढारी असो, शेतकरी असो किंवा इतर नेते असो, ह्या सगळ्यांनी मिळून ह्या कुर्डू या गावामधील पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे। त्यांनी कुठल्याही पद्धतीचं इलेक्शन असो त्याला मतदान करणार नसल्याची भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे। इन सोलापूर न्यूज साठी शफीक शेख, कुर्डू।